मनाला दुःख देणारं वाटतंय का? काय सांगाल, काय आवाहन कराल आपण मराठा बांधवांना? मी आपल्या सगळ्या मराठा बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एबीपी माझाच्या माध्यमातून आवाहन करतोय. आपलं जे समाजाचं दैवत आहे, जे मनोजदादा समाजासाठी रात्रंदिवस लढतायत, तुमच्या आमच्यासाठी आज 4था दिवस आहे उपोषणाचा आणि तसं 5 दिवस झाले उपोषणाला. आदल्या दिवशी त्यांनी काही खाल्लं नाही, त्यांची तब्येत खराब आहे आणि आपण जर असे चुकीचं काय वागायला लागलोत, रस्त्यावर हुल्लडबाजी करणं असेल, दारू पिऊन येणं असेल, तर हे आपले मावळे नाहीत असं आम्ही समजू. पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे, रस्ते अडवले नाही पाहिजे, रस्त्यावर कचरा आपण नाही टाकला पाहिजे. जसं मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस आपण शिस्त आणि शांतता दाखवून दिली, त्या पद्धतीची शिस्त आणि शांतता अपेक्षित आहे. मनोजदादा रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा शक्य तेव्हा मीडियाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला आणि इथं आलेल्या बांधवाला आवाहन करतायत. आणि इथं येणारे जर आपण गाणे वाजवू, डीजेवर नाचत असू, तर मनोजदादाच्या मनाला काय वेदना होत असतील याचा विचार करा बांधवांनो. मनोजदादा एवढं उपोषण जीव जाळून करतायत, 8वं उपोषण आहे, त्यांच्या जीवाला या उपोषणामुळे धोका निर्माण होऊ शकतो, तरीही ते तुमच्या आमच्यासाठी ठामपणे लढतायत. आणि तुम्ही जर असं रस्त्यावर काही गैरकृत्य काही लोकांनी अपवाद परिस्थितीत केलं तर ते चुकीचं आहे. कुठल्याही पोलीस बांधवाला त्रास नाही झाला पाहिजे. पत्रकार बांधवाच्या बाबतीत एक घटना घडली, त्याबद्दलही आम्ही माफी मागितली जाहीर. तशाही पद्धतीचं कोणी काही वर्तन करू नये. मुंबईकरांना त्रास होता कामा नये, पोलिसांना त्रास होता कामा नये, रस्ते अडवू नका, रेल्वेला डिस्टर्ब करू नका. ठीक आहे, मुंबईकर आपल्याला जिथं मिळेल तिथं जागा देत आहेत, सहकार्य करतायत, पण तुम्ही आम्ही थोडं त्या गोष्टीचा जाणीव ठेवली पाहिजे. मराठा समाजाची आणि मनोजदादाची इज्जत किंवा समाजाची आपली इज्जत गेली नाही पाहिजे. समाजाचा जो एक आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचा गौरवशाली इतिहास आहे आपला शिवाजी महाराजांपासूनचा, त्या इतिहासाला गालबोट लागलं नाही पाहिजे. आपण शांततेत क्रांती करणारे माणसं आहोत, याचं भान असू द्या. कुणीही व्यसन करू नका आणि कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. कुणीही कायदा हातात घेऊ नका. जर कोणी चुकीचं करत असेल तर त्याला तिथं जाग्यावर रोखून पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. दुसरीकडे प्रामुख्याने सांगायचं झालं तर पहिल्याच दिवशीची फक्त परवानगी होती. इतर 2 दिवस झाले पोलिसांची परवानगी नाही, कुठलीही मुदतवाढ नाही. याकडे आपण कसं पाहताय? मुदतवाढ अद्याप दिलेली नाहीये, आंदोलन मात्र सुरूच आहे. नाही, मनोजदादाने येताना सांगितलं होतं मी आरक्षण घेईपर्यंत उठणार नाही. त्यामुळं परवानगी पहिल्या दिवशी दिलेली आहे आणि त्या दिवशी दादा तिथं बसलेले. त्यामुळे आता परवानगीचा प्रशासनाच्या हातात आहे. जेव्हा जेव्हा द्यायची देतील, ते एकदाच 7-8 दिवसाची देतील अशी अपेक्षा आहे. आणि मनोजदादा लोकशाहीनं आंदोलन करतायत, त्यामुळे आझाद मैदानावरच्या परवानगीला टाळायला नाही पाहिजे अशी माझी भावना आहे आणि सगळ्या आंदोलकाची आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवाची भावना आहे. आझाद मैदान हे आंदोलनाचं स्वातंत्र्यापूर्वीपासूनचं ठिकाण आहे आणि तिथं दादा बसलेत. ते काही लोकशाही मार्गाचं काही सोडून करत नाहीत, त्यांच्या जीवाला त्रास करून देत आहेत. लोकाला त्यांच्याकडून वैयक्तिक काही त्रास नाही. त्यामुळं त्या आंदोलनाला परवानगी द्यावी आणि परवानगी माननीय कोर्टाने दिलेली आहे, द्यायचं सांगितलेलं आहे. आणि पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, नक्की परवानगी देईल किंवा त्यावेळेच्या परवानग्या त्यावेळी दिलेल्या आहेत असं आम्हाला वाटतं. नक्की याबाबत आम्ही सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी परत संवाद साधू किंवा मनोजदादा बोलतो. पाटील साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. ज्यावेळी आंदोलनाच्या पूर्वी या ठिकाणी मुंबई पोलिसांना हमीपत्र देण्यात आलं होतं. या हमीपत्रातल्या काही महत्वाच्या सूचना होत्या, त्याचं उल्लंघन पावलोपावली या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जाताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर आक्षेपार्ह घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहेत. या हमीपत्रातल्या अनेक त्रुटी किंवा अनेक अटी या आपल्याच बांधवांकडनं मोडल्या जात आहेत. याला आपण काय उत्तर देणार आणि काय आवाहन कराल मराठी बांधवांना? नाही, कुणीही कायद्याचं उल्लंघन करू नये. माननीय न्यायालयाने ज्या सूचना दिल्यात त्याचं पालन करायचंय. माननीय पोलीस बांधवांनी ज्या सूचना दिल्यात त्यांचं पालन करायचंय. आणि